आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूज मध्ये। देशभरामध्ये आज 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आणि या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राजस्थानमधल्या उदयपूर इथं जगातील सर्वात मोठ्या शंकराच्या मूर्तीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लेझर शो देखील पार पडला। 74वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं चेन्नईतल्या सगळ्या प्रशासकीय इमारतींना रोषणाई करण्यात आली। सगळ्या इमारती तिरंगा रोषणाईमध्ये न्हावून निघाल्या होत्या। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भुवनेश्वरमध्ये सुद्धा विविध ठिकाणी तिरंगा रोषणाई झाली आहे। सगळीकडे शहरामध्ये तिरंगा रोषणाई पाहायला मिळते। मदुराईमधल्या विमानतळाला विविध रंगांची रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ही रोषणाई करण्यात आल्याचं दिसतंय। 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सिमल्यामध्ये सुद्धा आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। शहरातल्या इमारतींना विविध रंगी लाईट्स लावण्यात आल्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त राजस्थानमधल्या जोधपुरातही तिरंगा रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरमध्ये विद्यार्थ्यांनी भारत मातेचं वाळू शिल्प काढलं। यावेळेला मुलांनी नृत्य सादरीकरण देखील केलंय। जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये भारतीय जवान एलओसीवरील 7200 फूट उंच आर्मी पोस्टवर पेट्रोलिंग करतायत। जोरदार बर्फवृष्टी असताना जवान पेट्रोलिंग करतायत। राजधानी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अलर्ट बजावण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले। रंगांमध्ये न्हावून निघाली आहे। मुंबईतल्या मंत्रालयाच्या इमारतीला नयनरम्य रोषणाई करण्यात आलेली आहे। बीएमसी आणि मुंबईतल्या जगप्रसिद्ध अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इमारतीला सुंदर रोषणाई करण्यात आली आहे। ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला ही रोषणाई करण्यात आलेली आहे। ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। जळगावात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पिलखेडेमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी तिरंग्याची प्रतिकृती साकारली। ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपली गेली आहेत। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला सुंदर अशा तिरंगी रंगाच्या फुलांची आरास झाली आहे। आजच्या दिवसाचं औचित्य साधत विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक पोशाख करून तिरंगा रंगाचं उपरण घालण्यात आलेलं आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 106 पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीला मंजुरी दिली आहे। यावेळेला 19 महिलांना पद्म पुरस्कार मिळणार असून 6 जणांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं जाणार आहे। यामध्ये दिवंगत नेते मुलायमसिंग यादव यांच्या नावाचा देखील समावेश आहे। देशासाठी लढणाऱ्या 6 जवानांना आज शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात येणार आहे, तर 15 जवानांना शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे। त्यातल्या 4 सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येईल। आज कर्तव्य पथवर नाग अँटी टँक गाइडेड मिसाइल सिस्टीमचं पहिल्यांदाच दर्शन होणार आहे। ही शक्तिशाली क्षेपणास्त्र प्रणाली भारतातच विकसित करण्यात आलेली असून हे क्षेपणास्त्र काही सेकंदात शत्रूचा रणगाडा नष्ट करू शकतं। पंढरपुरात वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आज संपन्न होतोय। दुपारी 12 वाजता विवाह सोहळा सुरू होईल आणि यासाठी त्यानंतर मंदिरातनं शोभायात्रा देखील निघणार आहे। जालन्यातल्या भाविकानं पंढरपूरच्या विठुरायाला 2 कोटींचे सोन्याचे दागिने दान केलेत। हे गेल्या 50 वर्षातील विठुरायाच्या चरणी सर्वात मोठं दान केलं गेल्याचं बोललं जात आहे। भारत बायोटेक आज नाकावाटे देण्यात येणारी देशातील पहिली कोविड लस लॉन्च करणार आहे। ही लस सुरुवातीला खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध होईल। 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र 27 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे। शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आणि प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये अशा सूचना राज्य मंडळानं दिलेल्या आहेत।
नगरच्या राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी धरणं आंदोलन केलंय। एमपीएससी अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदी पुलावर प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। पुलावर पथदिव्यांची व्यवस्था न केल्यानं अपघात होत आहेत आणि त्यामुळे पथदिवे लावले जावेत अशी मागणी होतीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये येणार आहेत। आनंद आश्रमामध्ये सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना ते आदरांजली वाहणार आहेत आणि त्यानंतर ते जैन मंदिराला सुद्धा भेट देतील। मराठवाड्यात प्रहार चमत्कार घडवेल असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। लातूरमध्ये त्यांनी शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना हे वक्तव्य केलंय। सांगलीच्या मिरजेमधील वादग्रस्त जागेचा निकाल आपल्या भावाच्या बाजूने लागल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। मिळकतदारांचा सिटी सर्व्हेचा आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। जालन्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह वडीकाळ्या गावच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलेलं आहे। येत्या 27 जानेवारीला दुपारी 2 वाजता मराठा आरक्षण प्रश्नी बैठक होणार आहे। कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। पनवेलमध्ये भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी दीपक केसरकर आणि रवींद्र चव्हाण यांनी मेळावा घेत मार्गदर्शन केलं। सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा गावी सुट्टीवर आल्यानंतर मोटरसायकल अपघातात मृत्यू झालेला आहे। रवींद्र राखोंडे असं या जवानाचं नाव असून बुलढाण्यातल्या मूळ गावी सोनेवाडी इथं त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अमरावतीमधल्या नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरामध्ये एका कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला झालाय। दुचाकीनं आलेल्या दोघांनी महिलेवर कुऱ्हाडीनं वार केले। त्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। औरंगाबादच्या वैजापूर जवळच्या घायगाव पाटीजवळ अपघात झाला। आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली। यात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। जळगाव शहरामध्ये दुकान बंद करून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्याला पांडे चौक परिसरात अज्ञातांनी अडवलं। या व्यापाऱ्याकडनं 8 लाखांच्या रोकडसह लॅपटॉप मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। कल्याणच्या क्वारंटाईन सेंटरमधून पळालेल्या मोक्कामधल्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला 2 वर्षांनंतर आता अटक करण्यात आलेली आहे। खडकपाडा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे। भिवंडीमध्ये पुन्हा एकदा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। अवघ्या 4 दिवसात 2 घटना घडल्यानं आता संताप व्यक्त होतोय। गोंदियामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडनं 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यवतमाळच्या महानंदा नगरमध्ये अंगावर भिंत कोसळल्यानं चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। बिहान श्रीवास असं चिमुकल्याचं नाव आहे। या घटनेनंतर आता हळहळ व्यक्त होतीये। रत्नागिरीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लोखंडी ध्वजस्तंभ उभा करताना दुर्घटना घडली। ध्वजस्तंभ डीपीवर आदळल्यानं शॉक लागून 3 जण जखमी झाले। गडचिरोलीतील ज्येष्ठ नाट्य कलावंत डॉक्टर परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। 5000 नाटकांमध्ये त्यांनी 800हून अधिक भूमिका साकारलेल्या आहेत। झाडीपट्टीतील दादा कोंडके अशी त्यांची ओळख आहे। पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी थडी जत्रेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालंय। 5 दिवस चालणाऱ्या या जत्रेमध्ये खाद्य संस्कृती, ग्राम संस्कृती आणि मर्दानी खेळांचा आनंद घेता येणार आहे। राज्यामध्ये थंडी वाढलेली आहे। अनेक शहरात किमान तापमान 10 अंशांच्या खाली आलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त होतीये। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या निवडणुकांसाठीची रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। बिहारमध्ये जेडीयूमधला तणाव आता वाढल्याचं दिसतंय। पक्ष पूर्वीपेक्षा मजबूत झाला असून ज्याला जिथं जायचंय त्याने तिथं जावं असं म्हणत नितीश कुमार यांनी उपेंद्र कुशवाहा यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला।
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधले मंत्री नंदगोपाल नंदी यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 9 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलाय। त्यावेळेला नंदी काँग्रेसमध्ये होते। बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरून दिल्लीच्या जेएनयूमध्ये राडा झालाय। स्क्रीनिंगच्या घोषणेनंतर आता प्रत्येक प्रवेशद्वारावर सीआरपीएफ जवान आणि पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। श्रीनगर विमानतळाजवळच्या सरकारी जमिनीवरील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याची इमारत पाडण्यात आली आहे। अली मोहम्मद सागर यांनी ही इमारत सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधल्यामुळे बुलडोझरच्या सहाय्याने ही तोडक कारवाई करण्यात आली आहे। दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारत आणि इजिप्त एकत्र येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये दहशतवादाच्या समस्येवर चर्चा झाली आहे। यावेळेला अनेक करारांवर दोघांनी संमती दिलेली आहे। कॅलिफोर्नियामधल्या गोळीबाराच्या घटनांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शस्त्रास्त्र बंदीसाठीच्या हालचाली आता सुरू केल्या आहेत। शस्त्रांवर बंदी घालणारा कायदा लवकरच संमत करण्याचं आवाहन बायडन यांनी संसदेला केलंय। अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला वाद सोडवण्यासाठी आता पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचं रशियानं म्हटलंय। रशियाचा जुना मित्र देश अर्मेनिया हा रशियाकडे संशयानं पाहत असून अमेरिकेवर विश्वास ठेवू लागलाय। त्यामुळे रशिया अस्वस्थ आहे। कंगाल पाकिस्ताननं महागाईचा सामना करण्यासाठी परराष्ट्र धोरणामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय। पाकिस्तान आता रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल खरेदी करणार असल्याची माहिती मिळतेय। पाकिस्ताननं रशियाची मदत घेणं हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जातोय। तुर्कस्ताननं वैमानिक विरहित फायटर जेटची दुसरी चाचणी देखील यशस्वी केलेली आहे। तुर्कस्तानचा शत्रू राष्ट्र असणाऱ्या ग्रीसला अमेरिकेनं पाठिंबा दिल्यामुळे तुर्कस्ताननं आपल्या सुरक्षेवर आता भर द्यायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर जंगलाच्या राजाचा जांभई देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ही सिंहाची जांभई पाहून नेटकरी देखील आता घाबरल्याचं पाहायला मिळतंय। हत्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यात हत्ती स्वतःच्या शरीराला सावरत 2 पायांवर उभा राहत झाडाची पानं खाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। या व्हिडिओमध्ये असलेला चिंपांझी नेमका कसला विचार करतोय असा प्रश्न प्रत्येकालाच पडतोय। कारण जगाचं कसं होईल, मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल याचा विचार तो करत असेल, अशा भन्नाट कमेंट्स नेटकर यांनी केल्या। माणसापेक्षा प्राणी फारच हुशार आणि तितकेच प्रेमळही असतात। या व्हिडिओमध्ये हरणांना झाडाची पानं खाता यावी त्यासाठी हे माकड झाडाची फांदी खाली ढकलतंय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। टायरच्या झोक्यावर एक माकड निवांत झोके घेताना दिसतोय। ना कसली फिकीर ना कसली चिंता, हाच संदेश हा माकड जणू काही देव पाहतोय असं समजतंय। एका फुटबॉलच्या मैदानामध्ये गवत खाण्यासाठी एक गेंडा आला आणि सगळा खेळ थांबला। या गेंड्याला ढकलत ढकलत बाहेर काढताना या तरुणांचे नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळतंय। मैं नहीं जाऊंगा इधरही घास खाऊंगा असंच काहीसं या गेंड्याचं म्हणणं असावं। सध्या जगातल्या बऱ्याच देशांमध्ये तापमान अत्यंत घसरलेलं आहे। बर्फवृष्टी जोरदार सुरू आहे। दरम्यान बर्फावरून चालताना एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। एका पतंगप्रेमीला पतंग उडवणं चांगलंच महागात पडलंय। पतंग उडवता उडवता ही व्यक्ती एका कचरा कुंडीला धडकली आणि त्यामुळे पतंगाचा मालक जमिनीवर कोसळल्याचं दिसतंय। 2 तरुणी एकाच दोरीवर उड्या मारायला लागलेल्या होत्या। उडी मारता मारता एका तरुणीची उडी चुकली आणि ती धपकन खाली पडली। सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
गेल्या वर्षी जगभरात गिनी